कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या फुटबॉल स्पर्धेच्या मॅच फिक्सिंगचे ग्रहण, वर्षा विश्वास यांचा दावा खरा ठरल्याने खळबळ। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांना वर्षा विश्वास संघाने सामना होण्यापूर्वी दिली पत्राद्वारे सामना फिक्सिंग असल्याची माहिती अगोदरच दिली होती। दिनांक 1-2-2025 रोजी वर्षा विश्वास विरुद्ध बीजीएम स्पोर्ट्सचा सामना होणार होता। त्या सामन्यासाठी बीजीएम संघ उपस्थित राहिला नाही। त्यामुळे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन व मुख्य पंचांनी वर्षा विश्वास संघाला सामना बाय मिळाल्याचे सांगितले। यामुळे वर्षा विश्वास संघाचे खूप मोठे नुकसान झाले आहे। जर सामना झाला असता तर ही टीम सिनियरमध्ये सेफ झाली असती। खूप मेहनतीने संघ तयार करून जर विरुद्ध टीम न खेळल्याने संघाचे नुकसान होत असेल तर ते संघाला अजिबात मान्य नाही। सामना खेळून संघाचे नुकसान झाले तर ते आम्हाला मान्य आहे, पण सामना न खेळता आम्हाला ते मान्य नाही, असे वर्षा विश्वास संघाच्या खेळाडूंनी सांगितले। वर्षा विश्वास संघ कधीही सामना खेळण्यास तयार आहे। या कृत्यानंतर वर्षा विश्वास संघाने कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनकडे मागणी केली आहे की आमच्या संघास योग्य न्याय मिळावा व विरुद्ध टीम अर्थात बीजीएम स्पोर्ट्स या संघावर व त्या संघात रजिस्ट्रेशन असलेल्या खेळाडूंना पुढील काळासाठी किमान 3 वर्षे खेळण्यास बंदी घालण्यात यावी। त्यामुळे त्या खेळाडूंना देखील एक धडा मिळेल की सामन्यास उपस्थित राहिले नाही तर काय होऊ शकते आणि आमच्या संघास योग्य तो न्याय द्यावा। बुधवार दिनांक 3-2-2025 रोजी झुंजार क्लब विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादित वाघाची तालीम यांच्यात होणारा सामना फिक्स असून हा सामना झुंजार कनप पेनल्टी वर जिंकणार आहे। हा सामना संपण्याआधी संघाने हे पत्र केएसएकडे दिलेले आहे। तसेच गुरुवार दिनांक 4-2-2025 रोजी प्रॅक्टिस क्लब विरुद्ध अलवाडी क्रीडा मंडळ यांच्यात होणारा सामना फुलेवाडी क्रीडा मंडळ पेनल्टीवर जिंकणार आहे। हे सर्व वर्षा विश्वास संघास कनिष्ठ गटात घालवण्यासाठी केलेले आहे। मॅच फिक्सिंग करणाऱ्यावर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे।